एक सामनाधिकारी या ना प्लीज. अमित सर इकडे की पाठवा प्लीज मैदानाकडे एक सामनाधिकारी. हॅलो चालू सामना ओवी स्पोर्ट्स वर्सेस जय हनुमान काशी अशा या दोन संघांमध्ये मात्र मित्रांनो सामना सुरू झालाय. खरं तर व्यासपीठावर या ठिकाणी उपस्थित आदरणीय श्री दत्ता माळी आपलं देखील आम्ही मंडळाच्या वतीनं अर्थात ह्या आयोजकांच्या वतीनं शाब्दिक सुमनानं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. खरं तर जिथे कबड्डी तिथे आपण आहात. गतवर्षी देखील आपली भेट अर्थातच पंचक्रोशी कबड्डी लीगच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाली होती. मित्रांनो खऱ्या अर्थानं मरोड तालुक्यातील एक आदरणीय व्यक्तिमत्व आहे. कबड्डीचं स्पेशली समालोचक म्हणून एक ज्येष्ठ समालोचक म्हणून आदरणीय दत्ता माळी यांनी अनेक वर्ष धुरा सांभाळलेली आहे किंवा अनेक ठिकाणी उत्स्फूर्तपणे समालोचनाचं काम त्यांच्या माध्यमातून होत असतं. आणि आज देखील मित्रांनो आपण पाहत आहोत त्यांचाच सुपुत्र अर्थात चेतन माळी हा देखील त्यांचाच कित्ता गिरवत आज देखील ह्या भव्य व्यासपीठावर समालोचक म्हणून निश्चितपणे या ठिकाणी उभा. याचा सार्थ अभिमान तुम्हाला देखील आहे आणि आम्हाला देखील आहे. कारण आपल्या मुरुड तालुक्याचा एक समालोचक निश्चितपणे आज या रसिक मनापुढे या रसिकांसमोर आपला बहुमूल्य योगदान मात्र देत आहे. आम्ही नेहमीच म्हणतो पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. आणि असाच एक व्यक्तिमत्व अर्थातच चेतन आणि त्यांच्या खऱ्या अर्थानं आपण ज्याला घडवलं आणि ज्यांनी घडवलं ते आदरणीय दत्ता माळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्यांचा आपल्या शाब्दिक सुमनानं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. कारण उद्या देखील आपण या ठिकाणी यायचं ते मात्र नक्कीच. आणि मी विनंती करणार आहे आदरणीय दत्ता माळी आपण देखील या ठिकाणी आपलं मत व्यक्त करायचं. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण या ठिकाणी जो आमचा परिचय करून या ठिकाणी दिला या ठिकाणी खरोखर अतिशय चांगल्या शब्दामध्ये आमचं या ठिकाणी मायबाप प्रेक्षकांना सांगितलं. या आधी स्पर्धा अत्यंत जे मायबाप प्रेक्षक या ठिकाणी बसलेले आहेत काही निमंत्रित पाहुणे या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं मी प्रथम या स्पर्धेच्या निमित्ताने मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. मंडळी आत्ता स्पर्धा भरवणे फार कठीण होऊन बसलेलं आहे. पण हे जे आयोजक आहेत यांनी त्या सर्वांनी एकत्र येऊन काही प्रेक्षक याकडे पाठ फिरवली होती. पण या आयोजकांनी त्याचा अभ्यास करून गतवर्षापासून या ठिकाणी एक वेगवेगळी स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली जाते. आज या ठिकाणी आपण पाहतोय ही स्पर्धा अतिशय सुंदर स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. आणि विशेष म्हणजे जे प्रेक्षक मायबाप प्रेक्षक असतात त्यांनाही उभं राहावं लागतं तासन तास. पण त्यांनाही त्याची व्यवस्था बसण्यासाठी या ठिकाणी अतिशय सुंदर केलेली आहे. या ठिकाणी आपण पाहिलं की गेल्या गतवर्षीची स्पर्धा सुद्धा अतिशय सुंदर आयोजन त्यांनी केलं होतं आणि यंदाही त्याच्यापेक्षा अतिशय उत्तम या ठिकाणी व्यवस्था लाईट असेल, क्रीडांगण असेल, प्रेक्षकांना बसण्याची व्यवस्था असेल, निमंत्रित पाहुण्याचा मान सन्मान या ठिकाणी विशेष करून जातोय. आपल्याला ही स्पर्धा घरबसल्या सुद्धा बघायला मिळते. आणि या ठिकाणी या जे आयोजक आहेत ते असे आहेत नितीन कमाने, शैलेश पाटील वालवाटी, गणेश कमाने,
अजय कोतवाल, धनंजय नाईक, बिपिन कमाने, संतोष भोईर, अमित गायकर, मिलिंद पाटील, अल्पेश पाटील, मिथुन भोईर, चेतन माळी, कल्पेश कावळे, योगेश टोरले, श्रेयश भार्गे, स्वागत चवरकर, सुभाष माळी, संदीप कमाने, संकेत म्हात्रे, प्रतीक गुंड, केतन पाटील, विलास गुंड, सुमित धुळेकर हे सर्व आयोजक आहेत। या निमंत्रित पत्रकारांनी या ठिकाणी आपल्याला निमंत्रित पत्रिका आपण पाहिली असेल तर त्याच्यावरती एक कबड्डीची ओळख म्हणून या ठिकाणी लिहिलेलं आहे बघा। ती कबड्डीची ओळख अशी आहे की आपल्याला माहित आहे की जर आपण या मुरुड शहरातील श्री कालभैरव क्रीडा मंडळ भंडारवाडा या ठिकाणी मकर संक्रांतीच्या निमित्ताने 2 दिवस या ठिकाणी ही कबड्डीची भव्य स्पर्धा या ठिकाणी हा मंडळ आयोजित करीत होता। आणि या स्पर्धेला ही स्पर्धा खुली असायची, त्याच्यामुळे मुंबईवरून रायगडातून सुद्धा संघ या ठिकाणी येत होते आणि आपल्या मुरुड तालुक्यातून सुद्धा संघ भरपूर या ठिकाणी या स्पर्धेमध्ये भाग घेत होते। आता या मुंबईतून आलेल्या संघांना, जिल्ह्यातून आलेल्या संघांना, तालुक्यातून आलेल्या संघांना या ठिकाणी अत्यंत या पंचक्रोशीत एक असा संघ होता हे सर्वांना माहीत आहे। मी प्रत्येक स्पर्धेमध्ये त्याचा उल्लेख करतो आणि सांगतो मित्रांनो तुम्हाला, कारण त्यांची आठवणी आपण करायलाच पाहिजे, कारण त्यांनीच ही कबड्डीची ओळख ठेवलेली आहे। कारण पंचक्रोशीमध्ये एक असा संघ होता, त्या संघाचे कर्णधार होते कैलासवासी काशीनाथ कमाने आणि त्यांच्या संघामध्ये कैलासवासी गजानन कमाने, कैलासवासी काशीनाथ भोईर, कैलासवासी जनार्दन भोईर, कैलासवासी शांतराम देवेकर, श्री गोविंद ठाकूर आणि वागडू येथील बाळकृष्ण कासार असा एक त्यांनी संघ बनवला होता आणि त्याचं नेतृत्व हे काशीनाथ कमाने करायचं। संघाचं नेतृत्व कसं करावं, जोडीदारांना कसं सांभाळावं, त्यांना कोणताही कानमंत्र द्यावा, हे खरंच त्यांच्याकडून अगदी शिकण्यासारखं होतं। एक कोपरा ते अत्यंत चतुरतेने सांभाळायचे आणि एका कोपऱ्यावरती कैलासवासी जनार्दन भोईर असायचे आणि हा दोन संघ अत्यंत चतुरतेने आलेल्या सर्व संघांना तोडून उरायचा। शेवटच्या क्षणापर्यंत सगळे आलेल्या पाहुण्यांच्या संघांना झुंज देऊन, पण या संघामध्ये जर आपल्याला पाहुण्यांचा संघ लागला तर आपल्या वडचड झालेला आहे आणि आपले एखाद्या 2 मोहरे बाद झालेले ते बाहेर क्रीडांगणात बसलेले आहेत, मग त्यांना कशा पद्धतीने उठवायला कोणाला पाठवायचं। तेव्हा कैलासवासी काशीनाथ कमाने हे कैलासवासी गजानन कमाने यांना कान मंत्र द्यायचे आणि पाठीवर एक थाप मारायचे आणि त्यांना पाठवायचं। मग काय गजानन कमाला सांगायला पाहिजे का, ओ सगळ्या अख्खा संघाला हादरून सोडायचे, 1-2 नव्हे तर अख्ख्या संघ गारद करण्याची ताकद त्यांच्यामध्ये असायची। असे हे महान खेळाडू या ठिकाणी ही कबड्डीची ओळख त्यांची तुम्हाला मी प्रत्येक सामन्यामध्ये सांगतो मित्रांनो, त्यांचं नाव घ्यायलाच पाहिजे। त्यांनी ही कबड्डीची ओळख ठेवलेली आहे म्हणून आम्ही प्रत्येक वेळी तुम्हाला त्यांच्याबद्दल सांगतो। ज्या ज्या लोकांनी इथं काही ज्येष्ठ कबड्डीपटू आहेत, काही ज्येष्ठ कबड्डी रसिक आहेत, त्यांनी त्यांचा खेळ पाहिलेला आहे। अतिशय सुंदर चतुरतेने हे त्या ठिकाणी हा क्रीडांगण त्यांनी गाजवलेला आहे। कालभैरवमध्ये प्रेक्षकांच्या शिट्या, टाळ्या अशा काही जोरदार त्यांच्यासाठी व्हायचा। मीही तुम्हाला मित्रांनो सगळ्यांना विनंती करतोय की या सर्व महान खेळाडूसाठी आपण एक जोरदार टाळ्या होऊ द्या सगळ्यांकडून। अतिशय त्यांनी चांगली कबड्डी या ठिकाणी ओळख आपल्याला ठेवलेली आहे। मी नेहमी तुम्हाला यांच्याबद्दल उल्लेख करतो। धन्यवाद, इथे सांगतो। ओके ना।
थोडंसं ऍक्च्युली त्याच्यामुळे कम्युनिकेशन मध्ये थोडा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, पुन्हा एकदा सामन्याकडे वळतो. अर्थात या ठिकाणी चालू सामना ओवी स्पोर्ट्स वर्सेस जय हनुमान काशी या दोन संघातील खेळ आहे. योगेश मात्र चढाईसाठी येतोय. नक्कीच 3 वर्षाचा एक असा खेळ आहे. रामा मुंगळे योगेश मात्र खऱ्या अर्थानं या ठिकाणी 1 गुण घेऊन पुन्हा एकदा आपल्या मैदानामध्ये जातोय. योगेश हा खऱ्या अर्थानं एक सुंदर खेळ करणारा, चढाई बांधणारा मित्रांनो, एक आकर्षक चढाई करणारा खेळाडू आहे. हा देखील रायगड जिल्ह्यातील अनेक स्पर्धांमध्ये आपली गुणवत्ता त्या ठिकाणी सिद्ध करत असतो. गुणवत्ता ही प्रॉपर मित्रांनो अशा खेळाडूंमध्ये ठासून भरलेली असते. मग जो खऱ्या अर्थानं जो खेळणारा कबड्डीपटू आहे ना, जो उत्तम कबड्डी खेळाडू आहे, मग त्याला कुठेही नाही, तो आपली गुणवत्ता मात्र सिद्ध करत असतो. याला लाल मातीतला खेळ आहे कबड्डी, जो आज मात्र आणि उद्या अशा 2 दिवसांच्या या कबड्डी स्पर्धेमध्ये मात्र खेळ इन करायच्या. 5-1 असा गुणफलक इथे आहे. ओवी स्पोर्ट्स आणि जय हनुमान काशी अशा या 2 संघातील खेळ आहे. 2 खेळाडू शिल्लक असताना आता मात्र बदली खेळाडूचा जवळपास या ठिकाणी फायदा मात्र आपल्या संघाला होणार का? क्या बात है. 2 खेळाडू मात्र इथे बाद केले. 2 खेळाडूंचा नक्कीच फायदा आपल्या संघाला मात्र इथे झाला. आणि आता मात्र गुणफलक 5-3 वर येऊन राहिला. म्हणजे हे जे बौद्धिक कौशल्य आहे हे देखील मित्रांनो तितकंच महत्वाचं आहे. मग ते कसं वापरायचं, कारण हे सगळ्यांकडे असतं, फक्त वापरण्याची कला प्रत्येकाची वेगवेगळी असते. आणि म्हणूनच कलेला महत्त्व आलं, कारण कला हे देखील एक परमेश्वराचं मंदिर आहे. आणि मित्रांनो खऱ्या अर्थानं आम्ही सुरुवातीपासून सांगत आलो, ही स्पर्धा एक सांगायला आनंद नक्कीच होईल. पाणी पाहिजे. रिव्ह्यू घेते. संदीप कोटकरला चालवा. संदीप कोटकरला चालवा. काय माहिती 2 काय युट्यूबवर क्लिअर दिसतो. रिव्ह्यू सिस्टीम आहे. रिव्ह्यू पद्धती असल्या कारणानं राऊंड मध्ये काय पाठीचं द्यायला नको. कोण आउट झालाय तो तिकडे ते मग पाठी ते बाजूला बाजूला सांगते आला. झालं कसं डिस्प्ले. ओके, धन्यवाद. त्या ठिकाणी जे कोपऱ्यावर जे आहेत ना, त्यांना थोडंसं इकडे मागे ऍडजस्ट असतात. एक सहजच
तर मित्रांनो खऱ्या अर्थानं आज संध्याकाळच्या सत्रामध्ये सुरू झालेली मुरुड तालुका कबड्डी पद्मदुर्ग चॅम्पियन ट्रॉफी 2024 आम्ही अगोदरच सांगितलं की ही पहिली मॅच आहे, दुसरी मॅच आहे, तिसरी मॅच आहे, चौथी आहे, 5वी 6वी 7वी 8वी 9वी आणि 10वी म्हणजेच आता आपण दशकामध्ये आलोय. म्हणजे ही 10वी मॅच या ठिकाणी सुरू आहे. सांगायला आनंद होईल हा जो सामना आहे हा आजच्या दिवसातला शेवटचा सामना, कारण तशा पद्धतीनं नियोजन केलं गेलं या स्पर्धेच्या निमित्तानं. कारण उद्या देखील अशीच स्पर्धा व्हावी. उद्या देखील 4 वाजता कबड्डी स्पर्धा सुरू होणार आहे. म्हणजे ह्या टायमामध्ये संपून जाणार आहे. रायगड जिल्ह्यानं एक नियमावली टाकली ज्याच्यामध्ये त्यानं हा नियम देखील दिला होता, स्पर्धा ह्या दिवसा व्हायला पाहिजे आणि रात्री 10ला संपायला पाहिजे. परंतु आपल्याकडे आता एक वेगळं आणि विचित्र चित्र या कबड्डी क्षेत्रामध्ये पाहायला मिळतं. रात्री 10ला सुरू होतं आणि सकाळी 6ला किंवा 7ला संपतं. परंतु मुरुड तालुक्यातून नितीन कमाने मित्रमंडळ असतील किंवा हे सगळे आता जी नावं आम्ही घेतली यानं एक निश्चित ठरवलं की ही स्पर्धा संध्याकाळी 4ला सुरू रात्री 12च्या आतमध्ये संपली पाहिजे. हे नक्की केलं आणि ह्या स्पर्धेचं तशा पद्धतीनं नियोजन केलं. त्याच्यामुळे आता मात्र ही स्पर्धा ह्या सामन्यानंतर संपणार आहे. याचं कारण असं, सतीश भगत बोला काय आवाज येते ग. या स्पर्धेचं मित्रांनो अशा पद्धतीने नियोजन करण्याचं कारण इथून सुद्धा 30-30 किलोमीटरवर जाणारे आमचे खेळाडू आहेत, रसिक प्रेक्षक वर्ग आहे. मग त्यांना सुद्धा रात्रीच्या प्रवासामध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, कारण यापूर्वी देखील अनेक ऍक्सिडेंट झालेले आहेत. सुंदर एक चांगली पकड पुन्हा एकदा आपण पाहिली. एक छान पद्धतीची पकड तुषार, खूप छान आणि सुंदर. मागच्या वेळेला पण त्याच्या अगोदर देखील एक चांगल्या पद्धतीची पकड त्यानं केली होती आणि आता देखील तशाच पद्धतीची पकड आपण पाहिली. तर म्हणून मित्रांनो आपण ही स्पर्धा या सामन्यानंतर संपवणार आहोत. अनेक दुर्घटना यापूर्वी झालेल्या आहेत म्हणून उद्या देखील 12च्या आत स्पर्धा संपण्याच्या दृष्टिकोनातून संध्याकाळी 4 वाजता ही स्पर्धा सुरू होणार आहे. एक नवीन आदर्श रायगड जिल्ह्याला मात्र या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं मिळणार आहे. कारण मी अगोदरच म्हटलं होतं रायगड जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा तुषार कमाने आपल्यासाठी ओवी राजू बेडेकर यांच्याकडून 100 रुपयांचं बक्षीस. तुषार आपल्यासाठी चालतोय भाष्य कुणाल आता मात्र कुणाल चढाईसाठी येतोय आणि एक गुण मात्र आपल्या संघासाठी घेऊन जातोय. मी नितीनजी कमाने आणि आपल्या सर्व मित्रमंडळाला खऱ्या अर्थानं धन्यवाद देणार आहे. कारण आम्ही नेहमीच म्हणतो आधी केले आणि मग सांगितले. सांगायचं कारण असं आहे कारण त्यांनी करून दाखवलंय. या सर्व मित्रमंडळांना खऱ्या अर्थानं आज करून दाखवलं. आपण यशस्वीता काय असते ही आजच्या दिवसाला मात्र खऱ्या अर्थानं आपण सिद्ध केलं. उद्याचा दिवस देखील आहे. उद्याचा दिवस देखील अशाच पद्धतीने या ठिकाणी सेलिब्रेट केला जाईल आणि साजरा केला जाईल संपूर्ण मुरुड तालुक्यातील कबड्डी रसिकांच्या माध्यमातून. बोले तैसे झाले त्याची वंदावी पावले, हे खूप अगोदरचं नियोजन आहे मित्रांनो. खूप काही महिन्यांपासून आताच या ठिकाणी आपल्याला सांगितलं, योगेशने सांगितलं की ही स्पर्धा साधारणतः गणपतींपासून नियोजित आहे. त्यासाठी खूप मेहनत करावी लागली आणि एक यशस्वीता आपल्या समोर आली. प्लीज खेळाडू आपण मागे व्हायचं. 7-6 सामना मात्र 8-7 असा सामना मात्र मध्यंतरासाठी थांबलेला आहे. उद्या देखील अशाच पद्धतीनं सर्व रसिक प्रेक्षकांना या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी मात्र यायचं. कारण
उद्या देखील हीच वेळ सुरुवात होण्याची आणि हीच वेळ सामने संपण्याची, कारण आज आपण 10 सामने पूर्ण केलेत, एकूण 23 सामने, त्याच्यापैकी 10 सामने आज आपण कंप्लीट केलेत आणि उद्या आपल्याला 13 सामने पूर्ण करायचे आहेत. म्हणजे उरलेले 10, 2 सेमीफायनल आणि एक फायनल, असे एकूण 13 सामने उद्या होतील. म्हणून उद्यांना देखील आपण शिल्लक ठेवूया, कारण ह्या कबड्डीचा आनंद आपल्याला वाढवायचा आहे. चला, मध्यंतरानंतर सामन्याला मात्र सुरुवात होते. ओवी स्पोर्ट्स वर्सेस जय हनुमान काशी या दोन संघातील या दोन मागच्या संघांमध्ये आजच्या दिवसातला शेवटचा सामना मात्र खेळला जातोय आणि पुन्हा एकदा योगेश मात्र इथे चढाईसाठी येतोय. आता मात्र योगेश मैदानाच्या बाहेर, सातत्यानं चढायामध्ये लढाया करणारा योगेश मात्र आता मैदानाच्या बाहेर जातोय. एक चांगल्या पद्धतीची व्यूहरचना त्या ठिकाणी आपण ओवी स्पोर्ट्स या संघानं केलेली पाहिली आणि जय हनुमान काशीचा खेळाडू मात्र मैदानाच्या बाहेर गेला. कारण नेहमीच मिळतं अशातला भाग नाहीये, कधी आमचं तर कधी तुमचं, कधी इकडे तर कधी तिकडे, हीच भूमिका सातत्यानं आपण या कबड्डी स्पर्धेमध्ये देखील पाहत असतो. आता मात्र एक समाधानकारक गुणफलक आहे त्या ठिकाणी 8-8. खरं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये 10 सामने झाले, बरोबरीत सुटलेला सामना मात्र अजून देखील आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. अजून एकही सामना बरोबरी सुटला नाहीये. मात्र हेच चित्र उद्या कदाचित पाहायला मिळेल का? मात्र सामने संघर्षमय होता, त्यांच्यामध्ये जी ताकद आहे ना, हो हो, आता मात्र एक वेगळा रिझल्ट तिथे दाखवणार का कोणाच्या माध्यमातून? लागले का बघा. खेळाडू किती सर? 1 2 3. सुपर रेड. आमचा कबड्डी खेळाडू हा एक मर्द मावळा असतो आणि नक्कीच तो पुन्हा पुन्हा खेळण्यासाठी सज्ज होत असतो. अनेक प्रसंग, अनेक कठीण प्रसंग अनेक वेळा येत असताना आपण पाहतो, मात्र पुन्हा एकदा त्याच जोमानं त्याच तयारीनं ही 7 गड्यांमधील स्पर्धा खेळण्यासाठी तयार होत असतो. आणि असा हा कबड्डीचा मावळा आहे मित्रांनो. आणि हेच आपण ह्याच मैदानावर आपण सातत्यानं पाहत आलो. खरं तर हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. तलवारी तर सगळ्यांच्याच हातात होत्या, ताकद तर सगळ्यांच्याच मनगडात होती, परंतु स्वराज्याची निर्मिती करारी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच होते. आणि अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील ही कबड्डी स्पर्धा. अनेक मात्र बोलत असतात, परंतु करण्याची ताकद मात्र फार कमी लोकांच्या मध्ये असते. आणि हेच मात्र आजच्या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं सांगू इच्छितो, जे बोललं ते मात्र करून दाखवलं हे या आयोजनाच्या माध्यमातून. अर्थात आपल्या समोर आलेली मुरुड तालुका कबड्डी पद्मदुर्ग चॅम्पियन ट्रॉफी 2024 हे मात्र प्रत्यक्षात मित्रांनो काम केल्याचं एक ज्वलंत उदाहरण आहे. आणि या ट्रॉफीला देखील नाव दिलं गेलं म्हणजेच पद्मदुर्ग. आणि म्हणून खऱ्या अर्थानं एक आखीव आणि रेखीव एका छत्रपती संभाजी महाराजांच्या किल्ल्याचं नाव म्हणजे आपल्याच मराठी मुलकातील, आपल्याच मुरुड तालुक्यातील एका पद्मदुर्ग किल्ल्याचं नाव या कबड्डी स्पर्धेला देण्यात आलं. आणि निश्चित ही कबड्डी स्पर्धा आज मात्र या ठिकाणी संपन्न होते. आणि आजचा हा सामना म्हणजेच सांगता समारोपाचा सामना असेल. उद्या देखील सर्व कबड्डी रसिकांना आम्ही आवाहन करतो, 4 वाजता मात्र या ठिकाणी यायचं आहे आणि ह्या कबड्डीचा आनंद मात्र आपण लुटायचा आहे. मी खरोखर धन्यवाद देणार आहे सर्व रसिक प्रेक्षकांना. एक गुणी रसिक प्रेक्षक वर्ग काय असतो, आम्ही सुद्धा अनेक रायगड जिल्ह्यातील कबड्डी स्पर्धांना जात असतो, परंतु मुरुडमध्ये हा एक वेगळा आनंद आम्हाला पाहायला मिळत असतो, एक वेगळा आदर्श मात्र पाहायला मिळत असतो. सुंदर. आता मात्र कुठेतरी चित्र अल्टी पलटी होत असताना आपण पाहतो.
इकडे मात्र गुणांची संख्या वाढलेली आहे. 15-9 म्हणजे एकूण 6 गुणांची आघाडी मात्र जय हनुमान काशीद या संघाकडे असताना आपण पाहतोय. तर तेवढीच पिछाडी आपण ओवी स्पोर्ट्स या संघाकडे असताना पाहतोय. आता आणायचं आहे, खेचून आणायचं आहे, उचलून आणायचं आहे की कशा पद्धतीने आणायचं आहे. आणायचं मात्र आहे, करायचं मात्र आहे, घडवायचं मात्र आहे. मात्र हे आपल्यावरच अवलंबून असणार आहे. तेवढं जिद्दीनं पेटून उठणं हे देखील मित्रांनो तितकंच महत्वाचं आहे. इकडे मात्र पांढरा रंग आहे, इकडे मात्र भगवा रंग आहे. रंगांच्या संगतीमध्ये मित्रांनो मगाशीच म्हटलं होतं ही स्पर्धा मात्र खेळली जाते. एका बाजूला संगतीचा संदेश दिला जातोय तर दुसऱ्या बाजूला मात्र त्यागाचा संदेश दिला जातोय. सामनाधिकारी मदन पाटील मात्र या ठिकाणी दोन्हीकडे एक गुण असल्याचं मात्र सिद्ध करतात. दोन्हीकडे एक गुण असल्याचं मात्र या ठिकाणी सांगतात. एक कबड्डी स्पर्धा. सामनाधिकारी गोंधळात टाकून प्लीज. शेवटचा सामना आजच्या दिवसातला रोमहर्षक सामना, मंत्रमुग्ध करणारा सामना, तुम्हा आम्हाला खऱ्या अर्थानं अगदी शेवटच्या क्षणापर्यंत इथे बसवून ठेवणारा सामना, रसिक मनाला भूल देणारा सामना, भूल पाडणारा सामना मात्र आपण 16-10च्या फरकानं या ठिकाणी पाहतोय. रोहित चढाईसाठी मात्र रोहित येतोय. कोण आहे? तायबीस मानी सुंदर. रोहित मात्र पुन्हा एकदा एक गुण आपल्या संघासाठी मिळवला आणि आपल्या संघाचा एक हिरा योगेशला मात्र इथे बाद केला. क्या बात आहे. सुंदर खेळ. ज्याचा खेळ सुंदर तो सुंदर, ज्याचं कार्य सुंदर तो सुंदर. आणि नेहमीच सुंदरतेला, चांगल्या गोष्टींना सन्मान देणारी आपण मंडळी आहोत. प्रेक्षक हो, आम्ही अनेक वेळेला सांगत असतो की असं काही स्कोरबोर्ड दिसलं की आमचा रसिक प्रेक्षक वर्ग मात्र उठत असतो आणि जात असतो. पण अगदी शेवटच्या क्षणामध्ये देखील हे चित्र पलटण्यासाठी मात्र वेळ लागत नाहीये. तिथे अगदीच गर्दी करू नका, एकेकाने जा, दोघांनी जा, तिघांनी जा, पण अगदीच 10 जण नका जाऊ. आणि येता सुखी यावे, जाता सुखी जावे हे मात्र आमच्या रसिक प्रेक्षकांसाठी सांगू इच्छितो. कोणत्याही प्रकारची गडबड घाई करू नका, आरामात जा आणि उद्या देखील आरामात या. वाहन सावकाश चालवा, कारण खूप गर्दी झालेली आहे. आपलीच वाहन आहे. हा मात्र एक शुभ संदेश आणि शुभरात्रीचा तुम्हाला संदेश आम्ही नक्की देणार आहोत. सामना मात्र 18-10 वर आहे. जय हनुमान काशीद आणि ओवी स्पोर्ट्स या दोन संघामधील खेळ. 18-10 अशा गुणांवर मात्र थांबलेला सामना आहे. असे अनेकच सामने आम्ही समोरासमोर या ठिकाणी पाहत असतो. परंतु शेवटची 5 मिनिटे मित्रांनो तितकीच महत्वाची असतात. मग 5 मिनिटांमध्ये 4, 3, 2, 1 मग ह्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं चढ आणि उतार हा प्रत्यक्षदर्शी एक चांगल्या पद्धतीनं मित्रांनो आपल्याला अनुभवायला मिळत असतो. 18-10 मध्ये चांगली आघाडी म्हणायला लागेल आणि जवळपास एक पिछाडी देखील तेवढीच आहे. आणि सामना संपायला देखील शेवटची 4 मिनिटं आहे. बघा 4 मिनिटांमध्ये आपल्याला आपला खेळ त्या ठिकाणी उभा करायचा आहे आणि इकडे मात्र टिकवायचा आहे. या ठिकाणी इकडे मात्र प्रशिक्षक मुकेश नागती आपल्या खेळाडूंना मात्र संदेश देतात. इकडे मात्र राजू शाहपूरकर असतील, इकडे मुकेश नागती आहेत. दोनही प्रशिक्षक कबड्डी क्षेत्रातील. दोघांनाही कबड्डीचा एक भरमसाठ आणि चांगला अनुभव. आता मात्र म्हणतात ना गुडघ्याचा पाय खोला. आता मात्र वर मात्र यायचं आहे. ओंकार मैत्री
3 वर्सेस 1 जर पकड केली तर मात्र सुपर टाका सक्सेस. परंतु आहे असेल तर दिला जाईल. मयुरेश दिला जाईल. नाही मयुरेश काय प्रॉब्लेम नाही. ओके येस आम्हाला माहिती. शांत मुलगा शांत मुलगा. द्या थर्ड अंपायर. डिसिजन अनिल राऊत सर. खूप सुंदर काम राऊत सरांच्या माध्यमातून देखील येते कारण खूप रिव्ह्यू या ठिकाणी आले. थोडासा वेळ जातो पण जावचं चौकीवर काय झालं. जवाय जावचं चौकीवर आहे हॉटेलला. थांबा ना. पण आता स्पष्टीकरणाची काही आवश्यकता नाही असं आम्हाला वाटतं कारण इथे देतात नाही. अरे शांत रे. घेतलाय कान सक्सेसफुल होईल. लावलाय पाहिजे प्लीज या प्लीज. ओके सर. Review unsuccessful rider set. शेवटचा काही क्षणांचा सामना मात्र शिल्लक. सुशांत अर्थात ओवी स्पोर्ट्सच्या संघाकडून आलेला मध्यरक्षक सुशांत देखील खूप वर्ष कबड्डी क्षेत्रामध्ये खेळतोय. एक मध्यरक्षक म्हणून खऱ्या अर्थानं सुशांत देखील रायगड जिल्ह्याच्या संघामध्ये खेळलेला खेळाडू आहे कारण अनेक वर्षांचा अनुभव आहे. आणि आता मात्र हळूहळू या खेळामधील गती ही कमी होत जरी गेली तरी पण मैदानामध्ये टिकून राहून प्रतिस्पर्ध्याचा सामना करणं देखील तितकंच महत्त्वाचं आणि चांगल्या पद्धतीने अजून देखील जाणतोय. गॅलरीमधून या ठिकाणी उतरत असताना सावकाश उतरा. घरी जात असताना देखील सावकाश जा ही मात्र आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती असेल. आणि असाच आनंद उद्या देखील लुटा. अशाच पद्धतीनं एवढ्याच गर्दीनं उद्या अजून गर्दी डबल वाढेल. मात्र लवकर या म्हणजे आपल्याला जागा मिळेल. आजच्या आमच्या रसिक प्रेक्षकांना विनंती आहे उद्या लवकर या म्हणजे आपल्याला योग्य ठिकाणी आपल्याला जागा मिळेल आणि या कबड्डी स्पर्धेचा एक चांगला आनंद देखील आपल्याला घेता येईल. ही कबड्डी स्पर्धा मात्र आज या ठिकाणी खेळत असताना आमचे चेतन माळी याने देखील अगदी सुरुवातीपासून एक सुंदर धुरा या ठिकाणी सांभाळली. म्हणून चेतन तुला देखील आम्ही जरी तुमचीच कबड्डी असली तरी सुद्धा तुम्हाला आपलीच जरी कबड्डी असली तरी सुद्धा तुला धन्यवाद देणार आहे. कारण असे फार कमी व्यक्ती असतात, असे फार कमी लोक असतात जे प्रामुख्याने एक स्पेशली त्या ठिकाणी टॅलेंट घेऊन असतात. म्हणून अशामध्ये तू आहेस म्हणून तुला देखील आम्ही धन्यवाद देतोय. एक मुरुड तालुक्याचे धुरा देखील आपण सांभाळत आहात. अनेक पंचक्रोशी सामने असतील, तालुकास्तरीय सामने असतील म्हणून चेतन तुला देखील आम्ही या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं धन्यवाद देणार आहोत. कारण जे वडिलांनी केलं ते देखील मुलगा या ठिकाणी करतो याचा अभिमान देखील आम्हाला आहे. शेवटचं मिनिट आहे आणि आम्ही देखील आता थोड्याच वेळात 27-10 असा गुणफलक मात्र या ठिकाणी आहे. विजयाच्या बाजूने झुकलेला संघ म्हणजेच जय हनुमान काशी आणि ओवी स्पोर्ट्स मात्र
पराभवाच्या छायेत 27-10 गुणफलक आहे. पुन्हा एकदा सर्वांना आम्ही उद्याच्या कबड्डीसाठी, सर्व संघांना उद्याच्या कबड्डीसाठी स्पेशली शुभेच्छा देत आहोत. उद्या देखील याच्यापेक्षाही चांगला खेळ आपल्या माध्यमातून व्हावा. आपल्या सर्व संघ खेळाडूंना, आपल्या संघ मालकाला खऱ्या अर्थानं प्रत्येकानं हे फ्रीज बक्षीस गिफ्ट म्हणून द्यायचं आहे. 2 नंबरच्याला एक वॉशिंग मशीन आपल्याला गिफ्ट म्हणून द्यायचं आहे. हे आम्ही देणार नाही आहोत, हे संघ खेळाडू तुम्ही द्यायचं आहे. तुमच्यावर त्यांचं गिफ्ट अवलंबून आहे. तृतीय क्रमांकासाठी 2 LED आहेत, हे देखील तुम्ही त्यांना गिफ्ट करायचं आहे. मग तुमच्या खेळाबरोबर हे सगळं अवलंबून आहे. आणि आम्ही देखील या ठिकाणी अगदी थोड्याच वेळात या संपूर्ण कबड्डी स्पर्धेची मात्र सांगता समारोपानंतर मात्र रजा घेणार आणि उद्याच त्याच वेळेत या ठिकाणी उपस्थित राहणार. म्हणून तुम्हाला देखील उपस्थित राहायचं. सर्व खेळाडू, आपल्याला कळकळीची विनंती आहे, आपण मात्र उशीर करायचा नाही. कारण आमचा रसिक प्रेक्षक वर्ग कदाचित 1-2 मिनिटं उशीर आला तरी चालेल, परंतु खेळाडू आपण मात्र वेळेत या ठिकाणी यायचं आहे. आणि सामना मात्र आज या ठिकाणी संपलेला आहे. अर्थात चालू सामना होता मुरुड तालुका कबड्डी